बंद करायचं म्हणलं ना मग तू, तो निर्णय काय तिला पटला नाही. मला विचारशील तर तिला सांगून टाक, शाळा बंद करणार नाही. काय करावं या सुनबाईंचं? आईला पाठवलं तरी बी आल्या नाही. याचा अर्थ त्या या सगळं मुद्दाम करू लागल्यात. त्यांना आता कळलंय आम्हाला त्यांची गरज आहे. जवळ त्या या घरात येत नाही तोवर मोठे मालक काय आमच्याशी लग्न करणार नाही. आमचं स्वप्न काही पूर्ण होणार नाही. पण आमचं स्वप्न पूर्ण न झालेलं आम्हाला पटायचं नाही. त्यासाठी आता आम्हालाच पावलं उचलावी लागणार. भुवे, येऊ काय? ये की. भुवे, माफ कर मला. आई तू आधी बस. बस. कशापायी माफी मागतेस तू? मी सुनबाईला घरला आणू शकले नाही. तू माझ्याकडे कवा काय मागितलं नाहीस बघ. एक गोष्ट मागितलीस ती बी मी पूर्ण करू शकले नाही. ठीक आहे ग आई, पण तू आमच्यासाठी प्रयत्न तरी केलेसच की. वय पण नाही ना मला यश आलं. तू आमच्या समध्या इच्छा पूर्ण केल्यास, पण तुझी एक इच्छा मी पूर्ण करू शकली नाही. त्याचंच मला लय वाईट वाटतंय बघ. मला वाटलं होतं मी सुनबाईला आणायला गेल्यावर सुनबाई माझ्याबरोबर येईल, पण नाही आली. लय दुखावली गेली असं वाटतंय बघ. भुवे, एक सांगू, शाळेचा जो काही निर्णय आहे ना तो लगेच घेतला पाहिजे बघ. तू घेतलाय की निर्णय. आम्ही शाळा बंद करणार आहोत, सांगितलं ना. हेच याच निर्णयामुळं ती दुखावली गेली बघ. अगं ती शाळा 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 नीट आलाय आम्हाला त्या शाळेचा. लहानपणापासून शाळा आणि शिक्षण यांनी आमचा काही पिच्छा सोडलेला नाही. यो एकच बिझनेस आहे ज्यात आम्हाला कवा फायदा झालेला नाही. झालंय ते फक्त नुकसान. आणि खरं सांगू काय, शाळाचा इशा आता आमच्या हातात नाही. कोर्टाकडून नोटीस गेल्या. हे बघ, तू जर का शाळा बंद केलीस नव तर ती कवाच घरला येणार नाही. अशा कशा नाही येणार. उद्या आम्हीच जाणार आहोत त्यांना आणायला. हा बाबा. हा अक्षरा बाळा, आपण बोलू शकतो ना? सॉरी बाळा, मी एवढ्या रात्रीचा तुला फोन केलाय. झोपमोड नाही झाली तुझी? नाही नाही, मी जागीच होते. बोला ना. बाळा, काय झालं असेल का नेमकं? म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे बाळा, मी आता भुवनेश्वरीचा हारलेला चेहरा बघून आलोय. इतका परिणाम झालाय ना, तू आलेला नाहीस त्याचा तिच्यावरती. बापरे. अरे देवा, म्हणजे काय केलं त्यांनी? काय काय केलं? बोललं नाहीत ना ते तुम्हाला काही? नाही ग, ती कशाला काय बोलते आता मला. मीच बोलून आलो तिच्याशी. काय? हेच, आता काय करणार आहेस तू असं विचारलं मी तिला. कशाबद्दल? अगं म्हणजे तुला घरी परत कधी आणणार आहे हे विचारलं मी तिला. मग काय म्हटल्या? अक्षरा, आता ती बाकी कुणाला तुला न्यायला पाठवणार नाहीये. म्हणजे मला कळलं नाही. आता ती स्वतः तुला भेटायला येते. म्हणजे भुवनेश्वरी मॅडम स्वतः येणार मला न्यायला? हो, असं म्हणाली ती मला. आणि अक्षरा, मला वाटते की ती आता काहीही करून तुला भेटेलच. कारण आता ती स्वतः तुला भेटल्याशिवाय काही होऊ शकत नाही हे तिला कळलंय. आणि बाळा, तिचा फोन वगैरे आला तुला तर भेट. हा तिला. हीच संधी आहे तुझ्या सगळ्या मागण्या मान्य करून घेण्याची. तुला जे हवं ते करून घेण्याची. आपण जे बोललो ना अक्षरा, ते सगळं सांग तिला. तुझ्या सगळ्या मागण्या सांग तिला आणि तिला म्हणाव की मला हे सगळं कागदोपत्री करून हवंय. हे विसरू नकोस. मी पुन्हा पुन्हा तुला सांगतो, याचं कारण आहे अक्षरा. कळतंय ना? हो, मी असंच करेन बाबा. एक मिनिट. बाबा, तुम्ही म्हणताय तसंच झालं. म्हणजे? मला फोन येतो आता भुवनेश्वरी मॅडमचा. बघितलंस ना किती घाई आहे तिला, किती उतावळी झाली लग्नासाठी. अक्षरा, मी आत्ताच तिच्याशी बोलून आलो तर मला म्हणाली की आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही काहीतरी करतो, सुनबाईसनी परत आणतो. आणि लगेच कृती केली बघ तिने. लगेच तुला फोन आलाय तिचा. आता याच स्पीडनं तिनं तुला परत आणावं, तेही तुझ्या आठीवर. एवढेच हवंय आपल्याला. बाळा, तू बोल तिच्याशी. हा, बोलून घे, नीट व्यवस्थित बोल. तुझा संयम सोडू नको. ती काही म्हणाली तरी डोकं ताळ्यावर ठेव. शांत राहा. ठरवून बोल स्ट्रॅटेजीने. आणि सगळं कागदोपत्री लिहून घेण्याचा मुद्दा विसरायचा नाहीये बाळा.
हा, जोवर तुझ्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर तू घरी यायचं नाहीये, ठीक आहे ना? हो, असंच करेन मी. तू बोल तिच्याशी आणि कळव मला काय होते ते. ठीक आहे. आपण इथून पुढं काय करायचं ते ठरवण्यासाठी इथं भेटलोय का नाही? हा, नाही हो नाही, आम्हाला काही तुम्हाला वेगळं करायचं नाही. आम्हाला का नाही तुम्हाला एकत्र आणायचं. तुम्हाला नाही का वाटत की तुमचा संसार सुरू व्हावं म्हणून? माझा संसार व्यवस्थितच चालला होता मॅडम. तुम्ही माझ्यात आणि अधिपतींमध्ये गैरसमज निर्माण केले म्हणून फक्त तुमच्यामुळे आमच्यात वाद होत होते. त्यांना तर फक्त तुमचंच म्हणणं बरोबर वाटतं, इतका प्रभाव आहे तुमचा त्यांच्यावर. इतकं समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कधीच नाही पटलं माझं. तुमच्यामुळे आमच्यात भांडणं झाली म्हणून मला घराबाहेर पडावं लागलं. बोला सुनबाई बोला, तुम्हाला जेवढं बोलायचं तेवढं बोला. काय आम्हाला दोष द्यायचा तेवढा द्या. तुमचं बोलणं ऐकण्यासाठी तर आम्ही इथं आलोय. नाही नाही, मी आत्ता विषय निघाला म्हणून बोलले, पण मी आज तुमचं ऐकण्यासाठी आली. तुम्ही बोला, तुम्ही बोलावलंयत ना मला इथे, म्हणून आली मी. वय आम्हीच बोलवलंय तुम्हाला, कारण आम्हाला तुम्ही आता घरला परत यायला हवे आहात. काय म्हणालात? हेच की आम्हाला तुम्ही घरला परत यायला हवे आहेत. अहो किती दिवस तुम्ही राहणार माहेरी? झालं गेलं विसरून जाऊ. हा, हवं तर आम्ही तुमची माफी मागतो. अधिपतींचं काही चुकलं असेल तर त्यांच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. पण तुम्ही आता घरला परत या. त्या घराला तुमची गरज आहे. चला घरला चला.